तास संपतेय। यामुळे आज पाकिस्तानी नागरिक भारत-पाकिस्तान सीमेवर अटारी वाघा गेटवर पोहोचत आहेत। अनेक कुटुंब त्यांचं सामान घेऊन रांगेत उभे असलेले आपल्याला बघायला मिळतील। यामध्ये महिला आहेत, वृद्ध आहेत, लहान मुलांची सुद्धा संख्या मोठी आहे। अनेक लोक त्यांच्या भारतीय नातेवाईकांना भावनिक निरोप देत आहेत। गुरुदासपूर, अमृतसर, फिरोजपूर आणि पंजाबच्या इतर सीमावर्ती जिल्ह्यातील अनेक पाकिस्तानी नागरिक या सीमेवर रवाना झालेले आहेत। परवानगीशिवाय कोणीही भारतात राहू शकत नाही। अधिकारी प्रत्येक ठिकाणी कागदपत्र त्यांची तपासत आहेत आणि मग त्यांना पाकिस्तानच्या सीमेवर आणलं जातंय आणि त्यांना पुढे पाठवलं जातंय। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेतली। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आलाय। तातडीने त्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। आजचा भारत सोडण्याचा त्यांच्याकरताचा शेवटचा दिवस आहे। दुसरीकडे बिथरलेल्या पाकिस्ताननेही हीच भूमिका घेतली आहे। अटारी वाघा बॉर्डरवरून आज 270 भारतीय पाकिस्तानातून भारतात आलेत, तर 140 पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून पाकिस्तानात जायला सुरुवात केलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची गर्दी बघायला मिळते आहे। आज दिवसभरामध्ये अटारी बॉर्डरवरून 140 जण पाकिस्तानात गेलेले आहेत, तर 270 भारतीय पाकिस्तानातून परतले आहेत। आतापर्यंतची ही आकडेवारी आहे। मागच्या 1-2 दिवसातली आतापर्यंतची ही आकडेवारी आहे। आतापर्यंत 676 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलेला आहे, तर 1122 भारतीय पाकिस्तानातून परत आलेले आहेत। अटारी वाघा बॉर्डरवरची ही अपडेट। पहलगाम हल्ल्यानंतर कडक पावलं जी भारताने उचलली, त्यात पाकिस्तानात 676 लोक परत गेलेली आहेत आणि जे भारतीय नागरिक होते 1122 ते परत आलेले आहेत। जम्मू काश्मीर सरकारने तात्पुरत्या स्वरूपात 48 पर्यटनाची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। शोध मोहीम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यटन बंद राहणार आहे। एकूण 87 पैकी 48 ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना जाता येणार नाहीये। शोध मोहीम सुरू असलेल्या जागा आणि संवेदनशील ठिकाणं पर्यटकांकरता बंद राहणार आहेत। बैसरण संदर्भात काही निर्णय होण्याची शक्यता आहे, ही सूत्रांनी माहिती दिली आहे। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी भीतीमुळे बुकिंग रद्द केलं। मात्र दहशतवादाला टुरिझमने उत्तर देणं ही मोहीम सुरू आहे। मुंबईतील देशमुख कुटुंबीयही याला अपवाद नाहीयेत। देशमुख कुटुंबियांनी 2 महिन्यांपूर्वी केलेलं बुकिंग रद्द केलं नसून ते आपल्या कुटुंबासोबत काश्मीर टूरवर जात आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती दिली आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे कुलकर्णी यांनी। आपण सध्या मुंबईच्या दादर परिसरात आलेलो आहोत। देशमुख कुटुंबीय यांच्या घरी आलेलो आहोत। अशाही परिस्थितीत देशमुख कुटुंबीय यांनी धाडस दाखवलेलं आहे ते काश्मीरला पर्यटनासाठी जाण्याचा। कुटुंब प्रमुख जे आहे त्यांच्याकडनं आपण आधी प्रतिक्रिया घेऊया। तुम्ही सगळेजण 21 जण जाताय, हा हल्ला झाल्यानंतर मनात पाल चुकचुकली नाही का की आपण सगळे कुटुंबीय कसे काय एकत्रित जायचं आणि काश्मीरची जी तुमची सहल आहे ती रद्द करावी असं तुम्हाला नाही का वाटलं? हो, वाटलं ना। त्यावेळेला वाटलं की आपण एवढं सगळे आमचे फॅमिली मेंबर घेऊन जातोय तर कसं काय आमचं होणार वगैरे हे ते। आणि ते झाल्या आम्ही चौकशा सुरू केल्या सगळ्या, काय म्हणजे प्रकार आहे तिथे, किती टेन्शन आहे तिथे आल्यानंतर आम्हाला त्रास होईल का वगैरे, किंवा आम्हाला जर समजा आम्ही कॅन्सल केलं तर आमचे पैसे वगैरे ते काय परत मिळणार का काय वगैरे, ह्या सगळ्या चौकशा झाल्या। नंतर आम्हाला जरा त्याच्यातून दिलासा मिळाला की पहलगाम यांना सोडून बाकीचे जे सगळे बघण्याची ठिकाणं आहेत ना ती तुम्हाला अलाउड करणार आहेत, आणि त्यामुळे आमचा जीव आला। पण ते लढवई वृत्ती असल्यानंतर सुद्धा आपल्या फॅमिलीला आपण सेफ ठेवलं पाहिजे ना। त्याच्यामध्ये अडचणीत आणून किंवा तिथे त्यांना नेऊन त्यांचा जीव धोक्यात घातला नाही पाहिजे। आपलं काय झालं तर चालेल, पण ते सुरक्षित पाहिजे अशी आमची भावना होती। कसं तिथं सिक्युरिटी खूप वाढली आहे, त्यामुळे मग परत आम्ही हेच केलं, निर्णय बदलला आणि जायचं ठरवलं। बरं, आता तुमच्या बरोबर तुमच्या कोण कोण नातेवाईक आहेत, कोण कोण येत आहेत? माझी भाऊ आहेत, भाऊजाई आहे, मुलगा, सुनबाई, मुलगी, नातवंड, मिस्टर, एवढे सगळे आम्ही 11 लोक घरातलेच आहोत। सगळ्यांनी निश्चय केला होता आणि सगळ्याकडनं ॲश्युरन्स मिळाले, जसं मीडिया आणि रिपोर्टर्स तिथे पोहोचले होते। मेन आहे लाईफचं ॲश्युरन्स ना। आपण ट्रिप करतो एखादं म्हणजे काय म्हणतो, एक रम्य आठवण राहावी किंवा त्या आठवणी छान पुन्हा आठवाव्यात,
तर अशीच ती मनात भीती होती की तसं काही होऊ नये आणि ताज्या घडामोडी होत्या, पण नाही, सगळ्यांनी पॉझिटिव्हली ठरवलंय आणि गणपती बाप्पा मोरया. 2-3 दिवस लागले फायनल करायला, जायचं का नाही जायचं. परत सगळीच म्हणली जाऊया, एवढी सुरक्षितता त्या देशानं दिल्या आपल्याला, तर गेलं पाहिजे. तर त्या बी आपण बघितलं पाहिजे त्या ह्याचं काश्मीर कसं आहे. मग पर्यटन आपणच सुरुवात केली तर बाकीची पर्यटन पण येऊ शकतील ना. धाडस करून काय होईल ते होईल, परमेश्वराच्या भरोशावर. जर्नलिस्ट रमेशसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मागे हाशिम मुसाचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सुरुवातच एका मोठ्या बातमीने आपण करतोय. सूत्रांकडून ही माहिती मिळते की पहलगाम दहशतवादी हल्ला ज्याच्या मागे हाशिम मुसाचा हात आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी सुरू असताना ही धक्कादायक माहिती समोर येते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्यात सहभागी असलेल्या हाशिम मुसाचे थेट संबंध पाकिस्तानच्या लष्कराच्या स्पेशल फोर्सशी आहेत. मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा माजी पॅरा कमांडो आहे. लष्कर-ए तैयबा सोबत काम करतो आहे. मुसानं यापूर्वी 3 ते 4 हल्ले केलेले आहेत. त्याला जम्मू काश्मीरमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांवर, पर्यटकांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते, अशी माहिती समोर येते. या खुलाशामुळे भारत पाकिस्तान दरम्यान तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्या दिवशी हल्ला झाला त्याच्या लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी हे स्केच समोर आलेले होते. त्यामधला हा हाशिम मुसा ज्यानं हा दहशतवादी हल्ला घडवून आणला, अशी माहिती समोर येते. पहलगाम हल्ल्यामागे या हाशिम मुसाचाच हात आहे. पहलगाम हल्ल्यामागे दहशतवादी हाशिम मुसा असल्याचे संकेत मिळत आहेत. हाशिम मुसा पाकिस्तानचा नागरिक आहे. हाशिम मुसा स्पेशल फोर्सचा माजी पॅरा कमांडो देखील राहिलेला आहे. त्याला विशेष प्रशिक्षण मिळालेलं आहे आणि त्यानंतर मुसा लष्कर-ए तैयबा सोबत सक्रिय झाला. हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याच्या टीमचा म्होरक्या आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. हल्ला प्रशिक्षणासह किट पुरवणाऱ्या टीममध्ये मुसाचा सहभाग होता. काश्मीरमध्ये भारतीय, विदेशी पर्यटक आणि सुरक्षा दलांवर हल्ल्याचा मुसाकडून आदेश होता. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण बोलूया. प्रशांत, एक मोठी माहिती समोर येते, ती अशी की हा जो मुसा आहे त्यानेच या हल्ल्याचं प्रशिक्षण दिलं, या हल्ल्याचा सगळा योजना आखली आणि त्यालाही असेच आदेश दिले गेले होते की काश्मीरमध्ये जा, पर्यटक, बाहेरून आलेले, सुरक्षा दल यांच्यावर गोळीबार करा. काय सांगाल? बरोबर आहे. हा जो मुसा आहे, हा SSG हा जो ग्रुप आहे, आपल्याला माहीत असेल SSG ग्रुप जो आहे हा पाकिस्तान आर्मीमधून सेवानिवृत्त झालेले जे सैनिक असतात त्यांचा हा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप असतो, स्पेशल सिक्रेट ग्रुप असतो. आणि हा जो मुसा आहे, हा मुसा लष्कर-ए तोयबा सोबत देखील होता. लष्कर-ए तोयबामध्ये भारतीय म्हणजे खास करून पाकिस्तानी लष्करने हा लष्कर-ए तोयबाला दिलेला लोनवरती असलेला हा सैनिक होता. त्यामुळे हा मुसा हा संपूर्ण जर घडामोडी जर बघितल्या आपण, ज्या दिवशी पहलगाम हल्ला म्हणजे 22 एप्रिलला पहलगाम हल्ला झाला, तर 22 एप्रिलला हल्ला झाल्यानंतर हा SSGचा असल्यामुळे यांनी कुठल्याही प्रकारचे पुरावे न ठेवता, सोबतच हल्ला केल्यानंतर कसं परतायचं याचे सगळे ट्रेनिंग त्यांना असतात. त्यामुळे त्या ट्रेनिंगच्या आधारावरती यांनी इतर जे दहशतवादी आहेत त्यांनाही ट्रेनिंग दिली. सोबतच स्थानिक जी माहिती एकत्र करण्यासाठी आपल्याला जी टीम लागते ती टीम देखील त्यांनी बनवली. त्या प्रकारचं ट्रेनिंग मुसाला होतं आणि सोबतच मुसा हाच या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य असं म्हणता येईल मुख्य व्यक्ती होता आणि सोबतच मास्टर माइंडही होता असं म्हणावं लागेल. आणि यांनी ज्या पद्धतीनं हा संपूर्ण हल्ला रचला आणि त्यांनी जवळपास 26 निष्पाक पर्यटकांचा जीव या दहशतवाद्यांनी घेतला. त्याला स्पष्ट सूचना होत्या की भारतीय, त्यानंतर बिगर भारतीय, त्यानंतर सोबतच सैनिक या आणि स्थानिकांना शक्यतो टाळायचं. स्थानिक जे काश्मीरी नागरिक आहेत त्यांना शक्यतो लक्ष करायचं नाही. असं असताना त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळे लक्ष केले, जे 26 जण दगावले, त्या दगावल्यापेक्षा ते तिथे मृत्युमुखी पडले असं म्हणावं लागेल. या हल्ल्यामध्ये, या भ्याड हल्ल्याचा मुख्य जो
यांनी जी रणनीती तयार केली होती तो मुसा होता आणि मुसा हा याचा अर्थ असा होतो की या संपूर्ण याच्यामध्ये आता पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे आणि पाकिस्तानचा या संपूर्ण याच्यामध्ये हल्ल्यामध्ये सहभाग होता असं म्हणावं लागेल. त्याचमुळे होऊ नक्की. शकतं की अमेरिकेच्या वर्तमानपत्रांनी देखील हाच दावा केलेला आहे. अगदी बरोबर. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल प्रशांत. आणि प्रशांत, तुम्ही जसा उल्लेख केलात अमेरिकेच्या दाव्यासंदर्भातला, तीच बातमी आता आपण पुढे बघणार आहोत.